नक्कीच सोयाबीन आणि कापूस नक्कीच. खरं मराठवाड्यातले जे काही जिल्हे आहेत तिकडे मराठीसोबतच तेलुगू सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बोलली जाते. ही जी मतं आहेत, ती मतं कितपत निर्णायक ठरू शकतात? ही नक्कीच मतं जी तेलुगू समाजाची मतं आहेत, म्हणजे जसं नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर आहे, बिलोली आहेत. हे जे मतदारसंघ आहेत बॉर्डरवरचे, जिथे तेलुगू समाजाची मतं जास्त आहेत, ती सगळी मतं भारतीय जनता पक्ष युतीला मिळतात, महायुतीला मिळतील. कारण ते मुळामध्ये ओबीसी प्रवर्गातले आहेत आणि ओबीसींचं थोडंसं ध्रुवीकरण नाही म्हटलं तरी या निवडणुकीमध्ये झालंय. त्याचा फायदा नक्कीच महायुतीला मिळेल. आणि असं आता आमच्या जालन्यामध्ये सुद्धा जे काँग्रेसचे उमेदवार होते, कैलास गोरंट्याल, ते पण तेलुगू समाजाचेच आहेत. आणि इथे तेलुगू समाजांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी आहे. ही सगळी मंडळी नक्कीच महायुतीकडेच वळली आहे. खरं आता जाता अगदी एक थोडक्यात प्रश्न, एक्झिट पोलने त्यांचे तर आकडे जाहीर केलेले आहेत. तुमचा नेमका अंदाज काय आहे? मराठवाड्यामध्ये नेमकी युती आणि आघाडी कोणाला मराठवाड्यातल्या मतदानाचा कल जवळपास दिसतो? सगळ्याच ज्या लढती आहेत, त्या काट्याच्याच झाल्या आहेत थोड्याफार. आणि त्याचं कारण असं झालं, की मतदानातली टक्केवारी जी आहे, तर जसं टक्केवारी जर 60% 50% जर खाली गेली, तर साधारणतः तो त्यावेळेस काँग्रेसकडे मतदान म्हणजे कल असतो आणि काँग्रेसला बहुमत मिळणं किंवा काँग्रेसचे उमेदवार विजयी होण्याचा एक साधारणतः ट्रेंड आत्तापर्यंतच्या मतदानाचा आहे. पण लोकसभेमध्ये नेमकं असं झालं होतं, की मतदानाची टक्केवारी खूप वाढली होती. परंतु त्यावेळेस एक वेव्ह होती, एक लाट होती, जी मराठा आरक्षणाची लाट होती. त्यामुळे त्यावेळेस महायुती किंवा भारतीय जनता पक्षाचं नुकसान झालं. त्यांना मतदान कमी झालं. परंतु आता तशी कोणती वेव्ह अशी दिसली नाही. काय ज्या वेव्ह असतील अंडरकरंट थोड्या-थोड्या होत्या. जसं तुम्ही आता शेतकऱ्यांचा मुद्दा सांगितला तो होता. त्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजाचाही थोडासा मुद्दा होता. परंतु इतका नव्हता. ओबीसी पण मोठ्या प्रमाणामध्ये थोडे विस्कळीतच कारण अनेक मतदारसंघामध्ये आता जसं घनसावंगीमध्ये 5 ओबीसी उमेदवार उभे होते आणि 3 जे आहेत ते प्रस्थापित मराठा समाजातली मंडळी उभी होती. आमदार राजेश टोपेंच्या विरोधामध्ये. बाकीकडे पण असंच होतं. जसं भोकरदनमध्ये दोन्ही एकाच समाजाची उभे होते. अ, म तर त्या ठिकाणी तसा तो काही प्रभाव दिसला नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी 60% 65% झाली आहे. तर त्याचा किती फायदा होईल युतीला हे सांगणं थोडंसं अवघड आहे. कारण वेव्ह नव्हती कोणती. जर एखादी वेव्ह असती मोठी, तर त्या वेव्हचा परिणाम नक्कीच मतदानामध्ये दिसतो आणि त्याचा परिणाम निकालात दिसतो. आता हे जे एक्झिट पोल आहेत, हे एक्झिट पोल सगळे बॉर्डर लाईन दाखवत आहेत. बघा तुम्ही सगळे बघितले तर दोन्हीकडे सेम प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे महायुतीचं सरकार येईल का महाविकास आघाडीचं सरकार येईल. तर प्रोबॅबिलिटी दोन्हीकडे सारखी दाखवत आहेत. त्यामुळे जसं ताईंनी सांगितलं ते मलाही थोडंसं पटलंय, की कारण हे जे एक्झिट पोल आहे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक संशोधनाचा विषय आहे. खरं धन्यवाद सुरेशजी, या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात याबद्दल. आणि आता